रावसाहेब, काल रोहित पवार यांनी तुमची भेट घेतली आणि संसदेत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आवाज उठवा किंवा तो विषय लावून धरा अशी मागणी तुम्हाला पत्राद्वारे विनंती केली आहे आणि तुमची काही सविस्तर या अपघात प्रकरणी त्यांच्याशी चर्चाही झाली आणि काल त्याआधी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची FIR दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. रोहित पवार काल मला भेटले आणि या क्षेत्रातले काही एव्हिएशन क्षेत्रातले काही सध्याचे पायलट्स, फील्डवर काम करणारे तंत्रज्ञ, रोहित पवार, मी अशी आम्ही एक प्रदीर्घ चर्चा केली की नक्की काय घडलं असेल. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की रोहित पवार यांनी या संपूर्ण विषयाचा, एव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेला यांच्या समोर मांडतायत तो थक्क करणार आहे. म्हणजे नक्की कुठे काय घडलं असेल किंवा काय घडू शकलं असतं, याला कोण जबाबदार आहे. DGCA पासून ATC पर्यंत आणि व्हिजिबिलिटी पासून ते ब्लॅक बॉक्स पर्यंत या अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याकडून काल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणत आहे, आम्ही म्हणत नाही आहे, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपला एक सहकारी आपण या अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. DGCA ने अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहे. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाही आहे. ड्रीम लायनरमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जात आहे. VSR कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यात सुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे. आणि रोहित पवारांची तक्रारसुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत. स्वतः या